डिअर फ्रेंड्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचच्या या कोर्समध्ये आपण पाहणार आहोत लेट सेंटेन्स. म्हणजे लेटची वाक्य डायरेक्ट स्पीचमधील असेल त्याला इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते आज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. चला तर मग लेट सेंटेन्स, लेटची वाक्य. लेट मीन्स जस्ट लाईक परमिशन, टू अलाव. It is called as to allow or give the permission. So let stand for permission or to allow. Okay. तर लेटचं वाक्य दिलं असेल त्याला इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं तर नियमानुसार करायचं. काय आहे इथे रूल्स? आधी तुम्हाला लेटचं वाक्य रिपोर्टिंग स्पीच मधलं लेटचं वाक्य आहे तुम्हाला कसं ओळखता येईल ते आधी बघायचं. नंतर रिपोर्टिंग वर्ब हे तुम्हाला सजेस्टेड वापरायचे, म्हणजे सेड किंवा सेड टूच्या जागी सजेस्टेड वापरायचे. जोड शब्द दॅट लिहायचा आहे, जोड शब्द दॅट लिहावा लागणार आहे. लेटचं तुम्हाला शल किंवा विल करावं लागणार आहे. बदल सांगतो आहे मी, लेटचं शल किंवा विल करावं लागतं आणि शल विल इनडायरेक्ट स्पीचमध्ये शुड उड होतं, हे लक्षात ठेवायचं. लेट मी रिपोर्टिंग स्पीचमध्ये लेटचे वर्ड द्वितीय विभक्ती असेल, जसं लेट मी असेल तर त्याचं आय शल होतं, हे लक्षात ठेवायचं. आय शल होतं. पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये या आयचं आय नाही लिहिता येणार तुम्हाला. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आयचं ही किंवा शी लिहावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. लेटस असेल तर अचा होतो वी, अचा होतो वी. मग सर्वनामाच्या तक्त्यामध्ये वीचा होतो दे, हा बदल लक्षात ठेवा. लेट हिम असेल तर हिमचा ही लिहावा लागतो. लेटर असेल तर शी होतो आणि लेट देम असेल तर दे होतो. आणि या लेटचं विल लावावं लागतं किंवा शल लावावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. असा बदल करायचा आहे तुम्हाला. सर्वनामातील तक्ता हा महत्वाचा आहे. पूजा सेड. आता रिपोर्टिंग स्पीचची सुरुवात लेटने झालेली आहे आणि शेवटी फुल स्टॉप आहे, पूर्णविराम आहे. तर ते वाक्य लेटचे वाक्य आहे आणि लेट सेंटेन्स असं ओळखता. आणि त्याच्या इनडायरेक्ट स्पीच करताना ॲज रूल नियमानुसार करावं लागतं. कसं तर रिपोर्टिंग स्पीचच्या अगोदरचे वाक्य जे आहे ते लिहायचं, पहिला करता लिहायचं. आता हा जो सेड आहे, रिपोर्टिंग वर्ब जो आहे त्याच्या काय चेंज करायचे आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे सजेस्टेड करायचं. सजेस्ट, सुचवणं, अशा पद्धतीनं सजेस्ट करायचं. मग सेडचं तुम्हाला सजेस्टेड करावं लागणार आहे. हा वर्ब चेंज असा करावा लागणार. पूजा सजेस्टेड. मग रिपोर्टिंग स्पीच आणि रिपोर्टेड वर्ब यांना जोडण्यासाठी जोड शब्द वापरावा लागेल. तर जोड शब्द काय वापरायला लावलेला आहे दॅट. म्हणजे तुम्हाला आता हा जोड शब्द इथं दॅट वापरायचा, दॅट. आता दॅट नंतर सोडवायचं लेट देम. आता लेटचे शल विल करायचे, म्हणजे शल विलचा होतो शुड वुड आणि देमचे तुम्हाला बदल करायचे आहे दे मध्ये. इथं बघा लेटचं लेट देम त्याच्या झाला दे विल, म्हणजे तुम्हाला या देमचं दे करावा लागणार आहे, दे. हा लक्षात. आणि या लेटचं तुम्हाला सांगितलंय शल किंवा विल करा, मग देला काय लागतं विल. मग हा विलच लिहिता येणार नाही, आपला इंडायरेक्ट करतोय म्हणजे काळात बदल होऊन जाईल. काय विलचा होईल उड, म्हणजे तुम्हाला उड लिहावं लागणार, दे उड असा बघा हे लेट. पुढे क्रियापदात बदल होणार नाही आहे, क्रियापदामध्ये बदल होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. का तर गो हा V1 आहे, तर गो ही V1 जशी तशी का बरं येईल, कारण आपण इथं सहाय्यकारी क्रियापदाचं V2 केलेलं आहे. जसं म्हणजे सहाय्यक क्रियापदाचा काळात बदल केला आहे. शलचं शूड, विलचं उड हा बदल झालेला आहे. म्हणून उड आणि शुड उड यांच्या नंतर V1 ही V1 जाते, V2 होत नाही, हे लक्षात ठेवायचं. मग हा गो. पुढचे वाक्य होम. शब्दातील बदल येऊ शकता. मग नाव आलेलं आहे, नावचं काय होतं देन, हा देन तुम्हाला देन, नावचं देन, शेवटी पूर्णविराम. पूजा सजेस्टेड दॅट दे वुड गो होम देन. असा चेंज इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे ॲज अ रूल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल.
डायरेक्ट स्पीचचे वाक्य. मोहिनी सेड लेट मी लुक इन टू द बॅग. मोहिनी सेड, मोहिनी म्हणाली लेट मी लुक इन टू द बॅग. मला बॅगमध्ये पाहण्याची अलाउ करा किंवा परवानगी द्या, परमिशन द्या, असं त्याचा अर्थ होतो. ओके, मग काय चेंज करायचं आहे नियमानुसार, करता लिहायचा. मोहिनी सेडचे करायला लावलं आहे सजेस्टेड. सजेस्टेड. रिपोर्टिंग वर्क, रिपोर्टिंग स्पीच यांना जोडण्यासाठी जोड शब्द दॅट वापरा. आता दॅट नंतर लेट मी आहे. मग लेट मीचं काय आहे इथं बघा. तर मग लेट मीचं होतं आय शल होतं. मग आय मीच्या ज्याला आय, पहिले मीच्या ज्याला आय, मग आयचं हे सर्वनामाच्या तक्त्यात बघायचं. आयचं ही शी होतं, आयने लिहायचं तिथं. आयचं ही शी होतं, मीच्या आय होतो आणि आय नंतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो आय ही शी मध्ये रूपांतर होतो. मग इथं आयच्या ही शी पैकी लिहावं लागणार आहे तुम्हाला. मग कसं ठरवणार तुम्ही, यावरनं. मोहिनी सेड लेट मी, म्हणजे हा मी कोणाचा आहे, मोहिनीचा आहे. मग मोहिनीच्या मीच्या आय होतो आणि आय नंतर ही शी लावावं लागतं. मग इथं ही येईल का शी येईल, मोहिनी म्हणाली आहे म्हणजे तो शी येईल, मीचा शी होईल. म्हणजे इथं मीच्या तुम्हाला शी करायचं, शी, दॅट शी. आणि लेटचं होतं शल विल, मग शीला लागतो विल. मग विलच्या झाला काळात बदल उड, उड, ही उड. पुढची V1 आहे ती क्रियापदात बदल होणार नाही. लुक इन टू द बॅग हे वाक्य पुढचं जशाच्या तसं, कारण शब्दातील बदल दिसत नाहीये. शेवटी पूर्णविराम. अशा पद्धतीनं मोहिनी सजेस्टेड दॅट शी वुड लुक इन टू द बॅग हे इनडायरेक्ट स्पीच झालं. अशा पद्धतीनं लेटची वाक्य, लेट सेंटेन्स आलं डायरेक्ट स्पीचमधलं, तर त्याला इनडायरेक्ट स्पीच ॲज रूल अशा पद्धतीनं तुम्हाला चेंज करावं लागणार आहे. ओके, डिड यू अंडरस्टँड ऑल टाईप ऑफ सेंटेन्सेस ऑफ डायरेक्ट स्पीच, हाऊ आय चेंज इट into indirect speech? Got it? If you really got it, you have to subscribe the channel first and like the video and share it. Thank you.